दारू प्यालात आणि घरात गोंधळ घातला तर आता फक्त घरातच नाही तर थेट तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. हो, आता बायकोला विचारल्याशिवाय दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पतींसाठी नवा BNS कायदा म्हणजे धोक्याची घंटा आहे. जुन्या IPS 498 ऐवजी आता कलम 85 आणि 85B लागू झाले आहेत. या कायद्यानुसार जर पतीने दारू पिऊन पत्नीला मानसिक किंवा शारीरिक त्रास दिला, मारहाण किंवा शिवीगाळ केली तर पत्नी थेट पोलीस तक्रार दाखल करू शकते. अशा प्रकरणात पतीला 3 वर्षांपर्यंत कठोर कारावास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. केवळ मारहाणच नाही तर सतत टोमणे मारणे, अपमान करणे किंवा मानसिक तणाव देणे ही छळाचाच प्रकार मानला जाणार आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारतामध्ये घरगुती हिंसाचाराच्या 40% जास्त प्रकरणांमध्ये दारू हे मुख्य कारण आहे. पिंपरी चिंचवडमध्येही हा प्रश्न गंभीर आहे. मागील वर्षभरात 292 पेक्षा जास्त घरगुती हिंसाचाराची नोंद झाली आणि जवळपास 300 महिलांनी मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल तक्रार दाखल केली आहे. दुर्दैवीपणे गेल्या 18 महिन्यात 30 विवाहित महिलांनी घरगुती समस्यांमुळे आत्महत्या केली, जिथे मानसिक तणाव, पतींचा व्यसन आणि अन्य संघर्ष मुख्य कारण होते. या पार्श्वभूमीवर नव्या BNS कायद्याने महिलांची सुरक्षितता आणि घरातील शांतता सुनिश्चित करण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. आता प्रश्न असा आहे की हा नवीन कायदा घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी पुरेसा ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि MyPCMC ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.